बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात आज शिवसेना उबाठा पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना उबाठाचं माझं कुंकू माझा अभियान, माझं कुंकू माझा अभिमान हे अभियान राबवलं जात आहे. या अभियानातनं भारत पाक सामन्याला विरोध केला जातोय. शिवसेना उबाठा पक्षाकडून केंद्र सरकारला कुंकू पाठवलं जात आहे. निष्पाप नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकसोबत क्रिकेट सामना कशासाठी, असा सवाल यावेळी शिवसेना उबाठाकडून विचारण्यात आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याप्रमाणे माझं कुंकू माझा देश हे अभियान आज पक्षातल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांकडून पंतप्रधान मोदी यांना कुंकू पाठवून राबवलं जाणार आहे, असं त्यांनी कालच सांगितलं. त्यामुळे मुंबईमध्ये करी रोड आणि शिवसेना भवन इथे एक बॉक्स तयार करण्यात आलाय, ज्यामध्ये कुंकवाची पाकिटं ही महिलांकडून जमा केली जात आहेत, जे पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. आज या गोष्टीला तुम्ही पाहिलं तर स्वतः पंतप्रधानांनी या गोष्टीचं हे केलं होतं की खून और पाणी एक साथ नाही बस सकते. म्हणजे पाणी हा या क्रिकेट वगैरेचा फार वरचा भाग आहे की पाणी हे जीवनावश्यक आहे, परंतु आपण त्या इथपर्यंत जाऊ शकतो की या पाकिस्तानबरोबर इथपर्यंत संबंध नको. मग अचानक डायल्युशन या क्रिकेटच्या बाबतीमध्ये का होतं? मग क्रिकेट खेळण्यासाठी काय वेगळी उद्दिष्ट आहेत? मी सिंदूर सगळ्या महिलांनी इकडे सिंदूरची पाकिटं आणली आणि आम्ही एक डबा बनवला होता, त्याच्यात ही सिंदूरची पाकिटं टाकली आणि हे अख्खा बॉक्स आम्ही खासदार अनिल देसाई यांच्याकडे दिला, कारण दिल्लीला जाऊन तो सिंदूर त्यांनी मोदींना सुपूर्द करावा. आणि ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत तर त्याची त्यांना परत आठवण करून द्यावी आणि ह्या ज्या पाकिस्तान बरोबर आपण ज्या मॅचेस खेळतोय त्या कुठेतरी थांबवाव्यात. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांकडून सिंदुराची पाकिटं गोळा केली जात आहेत. माझं कुंकू माझा अभिमान अशी ही मोहीम राबवली जाते. भारत पाकिस्तान सामना आज खेळवण्याला पूर्णपणे विरोध आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, आणि त्यावरूनच काही सवाल सरकारला त्याचसोबत भाजपला विचारण्यात आलेले होते काल उद्धव ठाकरे यांच्याकडनं. आणि त्या निषेधार्थ आज कुंकवाची पाकिटं गोळा केली जातात महिलांकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यासाठी. असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे. असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे. तर मुंबईतल्या कांदिवली आणि बोरिवलीमध्ये सुद्धा शिवसेना उबाठा पक्षाकडनं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी टीव्ही फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. माझा कुंकू माझा देश अशा मोहीम राबवण्यात येत आहेत. बोरिवली पूर्व येथील या रेल्वे स्थानकाबाहेर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या शिवसैनिकची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तसेच फलकसुद्धा ही पाकिस्तानाशी क्रिकेट सामना भारतामाताशी हे प्रार्थना आहे असंही सुद्धा उल्लेख केला जात आहे. तसा हा एक बॉक्स वापरण्यात आला आहे. माझा कुंकू माझा देश पाकिस्तानसोबतचा क्रिकेटचा निषेध असो असाही सुद्धा हा उल्लेख केला गेलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनाचे नेते विनोद घोसालकर आहेत. काय सांगणार, आज हा मोहीम राबवण्यात आलेला आहे, किती मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत? नाही, आज आम्ही भारताचे फेकू पंतप्रधान ज्यांनी ह्या देशाच्या लोकशाहीची प्रतारणा केली, ज्यांनी आमच्या लष्कराजवळ प्रतारणा केली, ज्यांनी आमच्या देशवासियांच्या भावना आमच्या तुडवल्या,
आणि त्याने युद्ध बंद केलं आणि ते ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या सांगण्यावरून केलं असा आमचा आरोप आहे. त्याचं ते उत्तर देत नाही आणि त्यांनी त्या जो काही हे केलं ना सिंदूर म्हणून त्यांनी ते ऑपरेशन राबवलं. सिंदूर म्हणजे प्रतिव्रतेचं कुंकू आणि त्या कुंकूचे नाव घेऊन या हिंदू संस्कृतीचा बोजरा वाढवण्याचं काम पंतप्रधानांनी केलं. त्यांना त्याची किंमत नाही आहे. त्यांच्या पत्नीजवळचं व्यवहार सगळ्या लोकांना माहिती आहे अलक्षामध्ये. आणि त्यांनी सिंदूर म्हणजे आमच्या महिलांचं त्यांनी सांगितलं ना माझ्या शरीरात रक्त वाहत नाही सिंदूर वाहतं आहे. त्याचं त्यांना महत्त्व न कळल्यामुळे आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे महाराष्ट्रातल्या आणि या देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या सिंदूर आम्ही त्यांना पाठवण्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे. तसंच नितेश राणेंनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की बुरका घालून मॅच बघणारे आहेत. नितेश राणेला ह्या प्रश्नाचं उत्तर देणं इतकी ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात आहे. तुझा बाप पण आमच्याबरोबर होता, माझ्याबरोबर नगरसेवक होता. राणेसाहेब माझ्यावर नगरसेवक होते, माझ्यावर आमदार होते, माझ्यावर शाखा प्रमुख होते. अजून काय सांगू तुम्हाला. त्याचं ऐकत असेल तर त्याने ऐकावा. जरा आपलं वक्तव्य आहे ना चेष्टा होते. आपण आमदार आहात, एक ह्या महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी, ह्या महाराष्ट्राचे मंत्री आहेत. भिकारड्यासारखे काय बोलू नका, नाहीतर तो तुमचं आम्हाला कधीतरी गप्प करावं लागेल. साहेब एक शेवटचा प्रश्न. भारत आणि पाकिस्तानचा या क्रिकेट सामन्याचा हा तुम्ही विरोध केलेला आहे. भारतात असे अनेक प्रोडक्ट पाकिस्तानचे सुद्धा आहेत, राज्यात सुद्धा आहेत. याचेही सुद्धा तुम्ही विरोध करणार का? याची तुमची पुढची भूमिका काय नेमकं? बघा आम्ही लोक नरेंद्र मोदी एका तोंडातून बोलतायत की स्वदेशीचा वापर करा. पहिला नरेंद्र मोदींनी आपला गॉगल, आपला पेन, आपले कपडे स्वदेशी वापरायला सुरुवात करावी असं माझी त्यांना एक विनंती आहे. कारण मी त्यांना आदेश देऊ शकत नाही किंवा त्यांच्या पंतप्रधान आहेत ना, भारताचे पंतप्रधान आहेत ना, जगात फिरत असतात आणि स्वतः हे जे RSSचे सगळे किंवा हे जे लोक आहेत ना ह्यांनी पहिलं, कारण हा स्वदेशीचा नारा स्वातंत्र्य काळामध्ये महात्मा गांधींनी दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर सगळे देशवासी त्यांच्याबरोबर आहेत. नक्की स्वदेशाचा नारा हा महात्मा गांधींनी दिलेला आहे असं वक्तव्य विनोद गोसाळकर यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मित बेलोसेसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई.